भारी चलो आहे. मी सविता मिलिंद पाटील इचलकरंजीहून आहे. बॅकग्राऊंड माझं फॉन्ड्री आहे. या 87 फॅमिलीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझा भयानक पित्ताचा त्रास होता, म्हणजे हायपर ऍसिडिटी. आणि त्याच्यानंतर माझं कमरेचा प्रॉब्लेम होता, L4 L5 मध्ये गॅप. ह्या दोन गोष्टी भयानक होत्या. आणि 2005 ला मी फॉन्ड्री जॉईन केले त्यावेळेला फक्त ह्या दोनच गोष्टी होत्या. आणि ते इतका स्ट्रेस लेवल माझा होता फॉन्ड्रीमध्ये की 200 कामगार, त्यांची मॅनेजमेंट. स्ट्रेस लेवल तो वाढत 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 इतका वाढला की त्याच्याबरोबर चॅलेंजेस पण वाढत गेले. आणि त्याच्यावर चॅलेंजेस 21 चॅलेंजेस झाले. काय काय झाले? व्हर्टिगोचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर सर्व्हायकल स्पॉन्डिलिटिसचा प्रॉब्लेम झाला, आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलिटिस प्रॉब्लेम झाला, टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम झाला, L4 L5 मध्ये गॅप झालं, तुम्हा सायटिकाचा प्रॉब्लेम झाला डाव्या पायाला. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही पायाचे गुडघे माझे फ्रॅक्चर झालेले होते, म्हणजे एकदा पाय घसरून पडले आणि एकदा गाडीवरनं पडले. आणि त्याच्यामुळं मला पाय भांडी घालून बसता येत नव्हतं. त्याच्यानंतर दोन्ही पायाच्या पिंढऱ्यामध्ये, काल ताई असंच हेल्थ टॉक मध्ये एक जण आल्या त्या, त्यांना पण तोच विषय होता. दोन्ही पायाच्या मांड्या क्रॅम्प्स माझे 3 ते 4 दिवस तिच्या रोजच्या रोज येत होत्या. त्यामुळं अटॅक येतोय असं त्या म्हणत होत्या. आणि हा क्रॅम्प म्हणजे भयानक असतो. त्याच्यानंतर मला चालायला सुद्धा अजिबात येत नव्हतं. आणि दोन्ही पायाच्या टाचामध्ये टोचत होतं. माझ्या मी ह्याच गावची आहे, इचलकरंजी गावचीच आहे. माहेर पण इथं, सासरपेठ. डॉक्टर सगळे काका ओळखीचे. डॉक्टर काका म्हणले मला ऑपरेशन करून घे. मला एक्सरे काढून दाखवलं. मी करून घेणार नाही म्हटलं. मग इंजेक्शन करून घे. तर इंजेक्शन पण करून घ्यायचं नाही असं सांगितलं. त्याच्यानंतर सॉफ्ट चप्पल घालून फिरायला चालू केले. त्याच्यानंतर असं कुठलेही हाताची आणि पायाची नख कापायला मला नेलकटर अजिबात लागायचं नाही, आपोआप तुटून पडायची माझी. आणि त्याच्या पुढची स्टेप अशी झाली की मला स्किनचा ग्लो कमी व्हायला. प्रत्येक स्त्रीला छान दिसायला आवडतं, छान जगायला पण आवडतं, छान राहायला पण आवडतं. त्याच कॅटेगरीतली मी पण. पण मला माझा स्किनचा ग्लो कमी व्हायला म्हटल्यावर मला खूप त्रास व्हायचा आणि काय ना काय प्रयोग करायची. पण ते प्रयोग करताना असं लक्षात आलं की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. मग डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही ह्याच्यावर काही प्रयोग करू नका. आणि त्याच्या पुढची स्टेप अशी झाली की मी केस असंच मैत्रिणींच्यावर गेले, केस पहिल्यापासूनच लांब, आणि कापून आले. कापून आल्याबरोबर इतके कापले त्यांनी की माझ्या अपेक्षेपेक्षा कापले गेले. ते परत वाढलेच नाहीत. घरातल्या लोकांना वाटत होतं हिचे परत वाढणार, ते परत वाढलेच नाहीत. तिथनं अनहेल्दी व्हायला चालू केले. खूप प्रयोग केले त्याच्यावर, त्याचा पण काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर मला असं व्हायला, पुढची स्टेप अशी व्हायला की झोप झोप लागायची बंद व्हायला लागली. 2 ते 3 वाजूपर्यंत मी झोपतच नव्हते अजिबात. आणि त्यामुळं काय व्हायलं, एक तर रात्री ताई सांगतात सारखं की रात्री बॉडीच्या मेंटेनन्स असतं, एक मिनिट, बॉडीचं मेंटेनन्स असतं की 11 ते 5 ला रात्री झोपेत बॉडीचं मेंटेनन्स. आणि माझं कधीच होणार नाही, कारण मी 3 वाजूपर्यंत जागे असणार. त्यामुळे आणखीन चॅलेंजेस मध्ये भर व्हायला चालू झाली. आणि त्याच्या पुढची अशी गोष्ट झाली की मला आता पावसाळा चालू झाला आपला, तर पाण्याच्या बाटल्या, असू दे, पाण्याच्या त्योच टाळ्या वाजवायला. असू दे, आता तुम्ही बोला कंटिन्यू, कारण पाण्याच्या आपल्यालाच पाण्याची टॉपिक आहे. हम्म. पाण्याची बाटली भरून ठेवली की ती थंड व्हायची पाण्याची बाटली. आणि त्या काय व्हायचं, मला कप तेच रूपांतर थंडीमध्ये सर्दी खोकल्यात व्हायचं. मी हायपर ऍसिडिटी पेशंट हे पहिलाच सांगितलं. मला जरी 1 चमचा दही खाल्ला की अर्धा तासात मला डोकं दुखायला चालू व्हायचं. आणि मला उलट्या, पाणी पिऊन 1 लिटर पाणी पिऊन उलटी काढल्याशिवाय मला डोकं दुखायचं बंद व्हायचं नाही. आणि त्याचमुळे ते मला जेव्हा सर्दी खोकला व्हायचा, होमिओपॅथिक मी पेशंट आहे, होमिओपॅथिक मला कुठलीच गोळी लागू पडायची नाही, ॲलोपॅथिक घ्यायला लागायचं. त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला अँटीऍसिड सकाळी संध्याकाळी द्यायचे. आणि ते 3-3, 4-4 कोर्स पूर्ण झाल्याशिवाय माझं कधीच सर्दी खोकला जात नव्हता. आणि त्याच्यानंतर मी फ्लॅट, ह्या वर्षभराचा सिलसिला चालू व्हायचा. आणि मी पहिल्यापासूनच वेट कॉन्शियस आणि हेल्थ कॉन्शियस होते. काय म्हणजे 12 महिन्यातले 6 महिने मी कायम डायटिशियन मध्ये पडीक म्हटला तरी चालेल. तर त्यांच्याकडेच असायची आणि त्यांच्याकडनं मी ते सगळं डाएट प्लॅन करून घ्यायची. पण ते कंटिन्युअस कन्सिस्टन्सी व्हायचं नाही. 2-2 तासाला खायला देणार, एक सफरचंद खावा, 2 तासांनी एक बाउल सूप प्या. 8-8 दिवस जेवायला देणार नाही, असं एक एक गोष्टीवरच ठरणार. आणि त्यामुळं ते कन्सिस्टन्सी राहत नव्हती. परत 10 किलोचा वेट लॉस केलेला, परत 10 किलो वेट गेन व्हायचं माझ्या 6 महिन्यानं.
मग माझे कधी लक्षात यायचं, जेव्हा जिना चढायला चालू झालं की झाप लागायची तेव्हा चालवायचं. आणि परत त्याच्यानंतर अशी पुढची स्टेप आलेली की वरचे वर पित्त तर त्रास होताच, पित्तगांद्या पूर्ण अंगाला माझ्या फोडी पित्तगांद्याच्या उडायच्या आणि पूर्ण आग व्हायची. गाडीवरनं चालले की गार वारा लागला की माझ्या दोन्ही हातातनं कळायच्या, वाई शिरल्यासारखं. हे पण सविताताई सगळं सविताताई किती केजी वेट लॉस केला? आता 2 महिन्यात, पावणे 2 महिन्यात 10 किलोचा वेट लॉस केला, 10 किलोचा फॅट लॉस केला. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि पित्ताचा त्रास त्याच्यानंतर कमी झाला? मला बरोबर 3 ते 4 महिन्यात सगळे हे चॅलेंजेस पूर्ण टोटल गेले. आणि त्याच्यानंतर माझं फक्त पित्ताचा जो त्रास होता तो 7 ते 8 महिने लागला टोटल जायला. ज्याच्यासाठी आले ते पित्तासाठी एक एक गोष्ट कमी करायला आणि कमरेसाठी. पण म्हणतात ना 2 वर 10-20 फ्री, तशा पद्धतीनं माझा हा झाला. आणि 20% ह्याच्यावर मी 20% व्यायाम आणि 80% खानपानवर काम केलं आणि 100% माइंड काम केल्यावर पूर्ण रिव्हर्स आले. थँक्यू. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण सविताताईंसाठी. एवढे जर 21 चॅलेंजेस कमी होत असतील तर आपलं तरी 1, 2, 4 काहीतरी 5, 10 एवढेच आहेत. त्यामुळे हे शोधलं बघा, व्हर्टिगोचा प्रॉब्लेम, एवढे एवढे सगळे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत असतील तर सगळ्यांचं छोट्या गोष्टींसाठी आपण ज्याच्यासाठी आहोत, जरा स्पॉटलाइट रिप्लेस करा, कोण करायला लागलंय. हा, तर आपण छोट्या गोष्टींसाठी आपण याच्यामध्ये जॉईन झालोय, तर 101% आपल्याला या सगळ्यावर बेनिफिट मिळतोय. पण तो कधी? तो जर तुमच्यावर विश्वास असेल तर, तुम्ही तुमच्यावर कॉन्फिडंट असाल तर, तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी होत आहेत हे तुम्हाला जाणीव झाली तर, आणि तेच जाणीव करून देण्याचं काम करणार आहेत प्रिया भंडारी मॅडम. मस्तपैकी स्वतःचा रिझल्ट आहे, हेल्थचा रिझल्ट काय आहे, मेंटल हेल्थचा रिझल्ट काय आहे, एकदम जबरदस्त आहे. आज त्यांचा एक्सपिरियन्स घेणार नाही, आज मी फक्त टॉपिक घेणार, कारण का एक्सपिरियन्स त्यांचा उद्याला देतील. ओके, जाऊ आपण आता प्रियाताईंच्याकडे, कारण का की फार्मासिस्ट आहेत, मस्तपैकी 2 जबाबदाऱ्या पार पाडतायत, घरची पण पाडतायत, जॉब करतायत. त्यामुळे जाऊ आपण आता प्रिया मॅडमांच्याकडे. सुमित सर, ऑल म्यूट टाका.